PYQ based on a chapter EMI that was asked in CET 2024. A graph of magnetic flux phi versus current I is shown for 4 different inductors PQRS. Minimum value of inductance is for inductor. Option A P, B Q, C R and D yes. तर आता बघा कन्सेप्च्युअल प्रश्न आहे. तुम्हाला काय दिलेला आहे की फ्लक्सचा आणि करंटचा ग्राफ दिलाय आणि तुम्हाला इंडक्टन्स विचारलाय. मग आता याचा जर हे y ऍक्सिस आहे आणि हा x ऍक्सिस आहे म्हणजे स्लोप दॅट इज इक्वल टू फाय बाय आय आणि ते फाय बाय आय म्हणजेच काय असतं इंडक्टन्स असतो. मग स्लोप आणि इंडक्टन्स एकमेकाचे कसे बदलणार आहे डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये. मग स्लोप कोणाचा सगळ्यात कमी आहे एसचा, त्याच्यापेक्षा मोठा कोणाचा आहे आरचा, मग कोणाचा आहे क्यूचा आणि मग कोणाचा आहे पीचा. मग ज्याचा स्लोप कमी त्याचा इंडक्टन्स कमी, मग स्लोप कमी कोणाचा आहे तर एसचा. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय आला डी यस. आणि जर लार्ज इंडक्टन्स विचारलं ना तर उत्तर पी येणार आहे. तसा पण प्रश्न आहे आपण पाहणार आहे नंतर. तर शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग किंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच. चांगला करून ठेवा. हा प्रश्न खूपदा रिपीट झालेला आहे.